नमस्ते, मी शैलाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सोप्या पद्धतीने पनीर बटर मसाला कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 200 ग्रॅम पनीर, 2 मध्यम आकाराचे कांदे जाड कापून घेतले, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली, 1 चमचा कसुरी मेथी, थोडीशी कोथिंबीर लागेल आणि बटर 3 चमचे घेतले, हळद पाव चमचा, 7-8 काजू मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले 10 मिनिटं ठेवायचे भिजत, चवीनुसार मीठ आणि तेल लागेल आपल्याला। नंतर थोडे खडे मसाले लागतील, जिरं अर्धा चमचा घेतले, दालचिनी, 2 लवंग, 4 काळी मिरी आणि 1 तमालपत्र। आता पहिल्यांदा आपल्याला पॅनमध्ये बटर आणि तेल टाकून हलकं पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी पॅन ठेवलाय, पॅन मध्ये आपण थोडंसं तेल, थोडंसं म्हणजे अर्धा चमचा, आणि थोडंसं बटर टाकायचं आहे, म्हणजे बटर जळू नये म्हणून आपण तेल टाकलंय। आता याच्यामध्ये आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे हलकं। आता याच्यामध्ये तेलामध्ये बटरमध्ये थोडंसं पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि थोडीशी पाव चमचा कसुरी मेथी टाकायची। थोडंसं व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचंय। गॅसची फ्लेम आपण हाय करूया, म्हणजे व्यवस्थित होईल फ्राय। हे बघा छान परतून झालं आपलं। आता आपण गॅस बंद करून पनीर प्लेटमध्ये काढून घेऊया। असं हलकंसं 2-3 मिनिटच लागतात। गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे पटकन होतं आणि चिवट होत नाही। जर आपण कमी गॅस करून केलं ना तर मग पनीर चिवट होतं, म्हणून मोठ्या गॅसवर करायचं। आता गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये पनीर काढून घेऊया। मगाशी मी बोलायला विसरले, 2 चमचे साय पण घ्यायचे आपल्याला। आता आपण पहिल्यांदा कांदा, टोमॅटो, काजू आणि ही आपण 2 चमचे साय घेतली ना, ते सगळं आपण मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेऊया। आता हे पनीर मी मातीच्या भांड्यामध्ये करते। आपण हे तुमच्याकडे नसेल ना तर कढईमध्ये केलं तरी पण चालेल। आता 2 चमचे तेल घेऊया, एक चमचा भरून गच्च भरून 1 चमचा बटर घेतलाय। गॅसची फ्लेम हाय केली। आता तेल हलकं गरम झालं की पहिल्यांदा जिरं टाकून घेऊया, जिरं थोडंसं फुललं ना की नंतर मग तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि मिरी टाकूया। आता लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि मिरी टाकून घेतली, 1-2 सेकंद परतून घेऊया। आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, अशी व्यवस्थित परतून घेऊया। आता गॅसची फ्लेम लो करून बाकीचे सगळे मसाले टाकून घेऊया। काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर, लाल तिखट आणि हळद, मीठ पण आत्ताच टाकते, नंतर आपण चाखून बघायचं, कमी वाटलं तर टाकू शकतो।
आता हे मसाले व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण हे कांदा, टोमॅटो, काजू आणि दुधावरची साय घेतलेली ते पूर्ण सगळं मिक्सरला आपण लावून घेतलं. छान पेस्ट करून घेते. गॅसची फ्लेम मी आता लो ठेवली आहे. आता हा मसाला आपण टाकून घेऊया आणि एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम हाय करून छान एकदम मस्त परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. कारण आपण भाजलं नाहीये ना कांदा, टोमॅटो वगैरे. जर तसं भाजलं आणि थोडं कमी परतवलं तरी चालतं. व्यवस्थित परतून घेतलं. आता आपण गॅसची फ्लेम लो करून त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया. गॅसची फ्लेम लो करून एक उकळी आली की नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण फ्राय करून पनीर घेतलेलं आहे ना ते टाकून घेऊया. गॅसची फ्लेम आपण लो केली आहे. एक चमचा कसुरी मेथी हातावर कुस्करून टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकायची. एक चमचा बटर टाकायचं. गॅसची फ्लेम लो करून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक छान उकळी आली की गॅस बंद करायचा. एक मस्त छान उकळी आली की मग आपण गॅस बंद करूया. आता आपण बटर पनीर सर्व करूया. माझी पनीर बटर मसाला रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.